ओके, तर आज आहे आपलं केमिकल बॉन्डिंग लेक्चर नंबर 3. केमिकल बॉन्डिंग लेक्चर नंबर 3 आजचं आपलं आहे. कालपर्यंत आपण काय काय पाहिलंय? कालपर्यंत आपण काय काय पाहिलेलं आहे? बोला. ऍसिडिक हायड्रोजन पाहिलं काल आपण, काय असतं. नंतर काय पाहिलं आपण? बेसिसिटी पाहिली. बेसिसिटी काय असतं. त्यानंतर लुईस स्ट्रक्चर्स पाहिले थोडेसे, बरोबर का? लुईस स्ट्रक्चर्स. त्यानंतर काय पाहिलं आपण? फोर्थ आपण पाहिलं प्रॉपर्टीज ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड. प्रॉपर्टीज ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड. नेक्स्ट बोला काय पाहिलं? कोऑर्डिनेट बॉन्ड काय असतं आपण पाहिलं. कोणता बॉन्ड पाहिला आपण? कोऑर्डिनेट बॉन्ड पाहिलं. ठीक आहे, पुढे फॉर्मल चार्ज काय असतं ते आपण पाहिले, आणि काही स्ट्रक्चर्स आपण काढलेले होते, बरोबर का? कालचा होमवर्क बोला, कोणते कोणते स्ट्रक्चर्स दिले होते? बोला, सगळे स्ट्रक्चर सांगायचे एक एक. पहिला कोणता दिलाय? सीओ दिलाय का? अशा पद्धतीने आला असेल पहा, सी ट्रिपल बॉन्ड ओ. असं काय आलंय का? चेक करा. हे आलं असेल तर बरोबर आहे. हे झालं स्ट्रक्चर ऑफ सीओ. आहे का? सी एक काय तुमचा कोऑर्डिनेट बॉन्ड. नेक्स्ट काय तुमच्याकडे? CN मायनस. असंच होतं का? कार्बन नायट्रोजन ट्रिपल बॉन्ड आणि कार्बन वरती निगेटिव्ह चार्ज. कार्बन वरती काय? निगेटिव्ह चार्ज. काय डाऊट? हे झालं दुसरं. तिसरं बोला. H3 ओके. H3PO3 ह्याच्यासाठी काय बेसिसिटी दिली होती का? बेसिसिटी दिली होती का? नक्की बेसिसिटी किती असते यासाठी? 3. बेसिसिटी किती असणार? 3 याची बेसिसिटी. H3PO3 सांभा. H3PO3 बेसिसिटी असते 2. ओके, किती आहे बेसिसिटी? 2 आहे. म्हणजे याचा अर्थ 2H कोणाला अटॅच असणार? तुमच्या ऑक्सिजनला, आणि 1 कोणाला अटॅच असेल? तुमच्या फॉस्फरसला. ओके, पहा याचं स्ट्रक्चर इकडे काढतोय. फॉस्फरस बोला काय होतं? H3PO3 ना, बरोबर. बेसिसिटी किती आहे? 3. चेक करा कालच्या ह्याच्यात. 2 आहेत. बेसिसिटी 2 आहे H3PO3. ठीक आहे, काल दिले तुम्हाला लिहून. ओके, फॉस्फरस किती ऑक्सिजन आहेत? 3. 1 2 3 ऑक्सिजन. 2 ऑक्सिजनला काय असणार तुमचा? हायड्रोजन अटॅच्ड आणि डबल. असं आलंय का? चेक करा. असं स्ट्रक्चर आलंय का? चेक करा. नसेल आलं तर लिहून घ्या. हे तुमचं स्ट्रक्चर आहे. घ्या पटकन, घ्या पटकन. झालंय? अहो झालंय का? इथे 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 इलेक्ट्रॉन पेअर दिली ना, गेली नाही झालेलं माहिती मला. नेक्स्ट काय होतं? HNO3. HNO3 ओके. N बरोबर. किती ऑक्सिजन? किती ऑक्सिजन? 3. एका ऑक्सिजनला कोण अटॅच? तुमचा हायड्रोजन. कोण अटॅच? तुमचा. आलंय का? चेक करा. इथे का? ओके, सगळ्या व्हॅल्यूज काढून मग केलंय ना नक्की? ठीक आहे. HNO3. ओके, मग हा कोऑर्डिनेट होईल. झाले? अजून काय? H इथे घेतो पहा 5वा. HClO4. HClO4 राईट. मध्ये कोण असेल तुमचा?
Cl. त्याला अटॅच किती O? 2 3 4. त्याला अटॅच तुमचा एक हायड्रोजन. असं चालेल का? अहो असं चालेल का? हा ठीक आहे ना, हे सगळे कोऑर्डिनेट म्हणतो. कळलंय? कळलंय? पुढे बोला. 6 क्या होता? Cl2O6. Cl2O6. ओके. Cl Cl O O O O O O. काय डाऊट? अहो काय डाऊट? नक्की असं चालेल का तुमचा? कोऑर्डिनेट बॉन्ड कुठं सांगा? हा, Cl Cl सोडून सगळे घ्या पटकन. ज्याचं आलं नसेल त्यांनी सॉल्व्ह करून घ्या. रेकॉर्डिंग चालू आहे सर, बोलू नका. नेक्स्ट बोला काय होतं? H3 ClO4 PlO4 minus same Cl ऑक्सिजन ऑक्सिजन ऑक्सिजन. ठीक आहे. फक्त एका ठिकाणी काय, इथे जो ऑक्सिजन होता इथे काय येणार तुमचा मायनस चार्ज. काय येईल तुमचा? फक्त दॅट्स इट, संपली. बाकी काय वेगळं घ्या पटकन. किती राहिलेत अजून? HNO2 N2O5 H3PO2. ठीक आहे. N2O5 आलं का मग? नाही ना? हा ठीक आहे. नाही, लिमिटेशन मध्ये नाही, ह्याच्यातच चेक केलं. झाले? नेक्स्ट पुढे पहा. किती झाले इथे? 7 झाले. 8 बोला. H3 PO2 PO2 बरोबर का? H3PO2 HOO बरोबर. किती हायड्रोजन आहेत? एक ह्याला असेल, एक ह्याला असेल, एक इथे असेल. काय डाऊट? कसं आलंय समजलंय का? नक्की? बेसिसिटी किती आहे? एक बेसिसिटी. ठीक आहे ना. P O O H H H. काय डाऊट? अहो काय डाऊट? ओके आले. नेक्स्ट N2O4 N2O5 पहा. N2O4 कसं लिहिणार तुम्ही? नायट्रोजन नायट्रोजन ऑक्सिजन 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 ऑक्सिजन. काय डाऊट? आता चेक करा बरं, बरोबर आहे का? हा बरोबर आहे का? चेक करा. N2O4 सगळे बॉन्ड सॅटिस्फाईड आहेत का? चेक करा. आहे का? हा, एकच मिनिट. बघा आहे. ठीक आहे. ज्यावेळेस N2O5 काढायचं, काय काढायचं तुम्हाला? N2O5. N2O4 कळालाय. हा काय तुमचा N2O4. तुम्हाला जर N2O5 काढायचा, काय करता पहा. सेम स्ट्रक्चर काढतोय. ऑक्सिजन नायट्रोजन ऑक्सिजन डबल बॉन्ड ऑक्सिजन डबल बॉन्ड ऑक्सिजन. फक्त या दोन नायट्रोजनच्या मध्ये काय होतं? ऑक्सिजन. आलं का? आता चेक करा. आता बरोबर आहे. आलं नसेल तर काढून घ्या. सगळे सॅटिस्फाईड. काल आपलं स्ट्रक्चर चुकत होतं. कालच्या व्हिडिओमध्ये हे स्ट्रक्चर चुकलेलं आहे, हे करेक्ट करून घ्या.
झालेत का सगळे? झाले? काय आपल्याकडे आज कोव्हॅलेन्सी. काय आपल्याकडे कोव्हॅलेन्सी. काय असतं कोव्हॅलेन्सी? नंबर ऑफ कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म बाय एन. एखादा ऍटम किती कोव्हॅलेंट बॉन्ड तयार करतो ती काय झाली त्याची. ती काय झाली त्याची. फॉर एक्झाम्पल पहा H2O जर घेतला आपण तर H2O मध्ये पहा ऑक्सिजन कोणाला अटॅच असतो तुमच्या हायड्रोजनला. कोणाला अटॅच असतो तुमचा ऑक्सिजन. कोणाला अटॅच असतो हायड्रोजनला अटॅच असतो. कसा ऑक्सिजन हायड्रोजन हायड्रोजन. याच्यामध्ये हा जो ऑक्सिजन आहे या ऑक्सिजनची कोव्हॅलेन्सी किती येईल. कोव्हॅलेन्सी किती येईल 2. कोव्हॅलेन्सी किती येणार. ऑक्सिजनने किती बॉन्ड तयार केलेत 2 बॉन्ड. इकडे या हायड्रोजन सोबत इकडे या हायड्रोजन सोबत 2 बॉन्ड तयार केलेत म्हणून ऑक्सिजनची कोव्हॅलेन्सी किती आली. ऑक्सिजनची कोव्हॅलेन्सी किती आली 2 आली. कळाले. सेकंड एक्झाम्पल पहा CO2 कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन. कार्बनची इथं कोव्हॅलेन्सी किती. कार्बनची कोव्हॅलेन्सी किती 4 आणि ऑक्सिजनची कोव्हॅलेन्सी किती. बोला ही कोणाची आहे कोव्हॅलेन्सी ऑक्सिजन. ही कोणाची आहे कार्बन. किती आहे 2. किती बॉन्ड तयार केले एका ऑक्सिजनने 2 बॉन्ड. काय डाऊट. काय डाऊट. कळाले. नक्की समजले. थर्ड पहा फॉर एक्झाम्पल NH3 नायट्रोजन हायड्रोजन हायड्रोजन हायड्रोजन. बोला नायट्रोजनची कोव्हॅलेन्सी किती आहे. नायट्रोजनची कोव्हॅलेन्सी किती येणार 3. किती बॉन्ड तयार केले 3 कोव्हॅलेंट बॉन्ड. कोणते बॉन्ड म्हणतोय मी कोव्हॅलेंट बॉन्ड. किती आहे तिथे 3. ती काय झाली त्याची कोव्हॅलेन्सी. ती काय झाली त्याची. काय डाऊट. काय डाऊट. नक्की. आज काय आपल्याकडे आज काय आपल्याकडे आयोनिक. काय असतं बरं आयोनिक बॉन्ड. द बॉन्ड फॉर्म बिटवीन पॉझिटिव्हली चार्ज केटायन अँड निगेटिव्हली चार्ज एनायन इज नोन ॲज कोव्हॅलेंट बॉन्ड. त्याला काय म्हणतो आपण आयोनिक बॉन्ड. काय म्हणतो त्याला आपण आयोनिक बॉन्ड. काय म्हणतो त्याला आपण. फॉर एक्झाम्पल सांगा बरं एखादं आयोनिक कंपाऊंडचं. लहानपणापासून शिकत आलोय आपण NaCl. कोणतं NaCl. NaCl मध्ये काय होतं जो Na आहे त्याचं कॉन्फिगरेशन बोला. 1s2 2s2 2p6 3s1. बरोबर का. बरोबर का. नक्की. आता स्टेबल कॉन्फिगरेशन अटेंड करण्यासाठी सोडियम काय करतो स्वतःचा एक इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी डोनेट करतो आणि सोडियम कशामध्ये कन्वर्ट होतो. सोडियमने एक इलेक्ट्रॉन दिला इट गॉट कन्वर्टेड इनटू Na प्लस प्लस एक E मायनस प्लस एक E मायनस. बरोबर का. बरोबर का. त्याच वेळेस तुमच्याकडे जो क्लोरीन आहे कोण आहे तुमचा क्लोरीन. कोण आहे तुमचा क्लोरीन. बरोबर. क्लोरीनचं कॉन्फिगरेशन काय. क्लोरीनचं कॉन्फिगरेशन काय. क्लोरीनचं कॉन्फिगरेशन बोला. 1s2 हा बोल 3p. बरोबर. क्लोरीन काय करतो त्या ठिकाणी हा जो इलेक्ट्रॉन सोडियमने दिलाय तो एक इलेक्ट्रॉन गेन करून क्लोरीन कशामध्ये कन्वर्ट होतो Cl मायनस. कशामध्ये कन्वर्ट होतो. आता इथे तयार झाला तुमचा पॉझिटिव्हली चार्ज केटायन. कोण झालाय तयार तुमचा आणि तिकडे तयार झाला तुमचा निगेटिव्हली चार्ज अनायन. ह्या दोघांमध्ये काय होतं पॉझिटिव्ह निगेटिव्ह असल्यामुळे एक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो. काय असतो त्यांच्यामध्ये एक. आणि ह्या दोघांमध्ये जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे ते काय करतं या ठिकाणी तयार करतं Na प्लस Cl मायनस. अशा प्रकारचा कंपाऊंड तुमचा तयार होतो. कोणता कंपाऊंड तयार होतो Na प्लस आणि Cl मायनस. Na प्लस आणि Cl मायनस. हा जो कंपाऊंड तयार झालेला आहे हा जो कंपाऊंड तयार झालेला आहे याला काय म्हणतो आपण आयोनिक कंपाऊंड. काय म्हणतात त्याला. आणि ते ज्या फोर्स ऑफ अट्रॅक्शनने होल्ड केलेले आहेत त्या फोर्स ऑफ अट्रॅक्शनला किंवा त्या केमिकल बॉन्डला म्हटलं जातं आयोनिक बॉन्ड. काय म्हणतो त्याला आपण. काय म्हणतो त्याला आपण आयोनिक बॉन्ड मध्ये. काय डाऊट. कळलंय आयोनिक बॉन्ड काय असतं. आव समजलंय का. काय काय समजलं आयोनिक बॉन्ड.
ठीक आहे, कोणामध्ये असतो पॉझिटिव्हली चार्ज एनायन, पॉझिटिव्हली चार्ज कॅटायन आणि निगेटिव्हली चार्ज अनायन, पॉझिटिव्हली चार्ज कॅटायन आणि निगेटिव्हली चार्ज अनायन, यांच्यामध्ये जो बॉन्ड असतो त्याला काय म्हणतो आपण, त्याला काय म्हणतो आपण, काय म्हणतो त्याला आपण, तेच लिहिले का, चेक करा बरं. Ionic bond is formed by transfer of one or more electron from one atom to another. पहा बरं झाला का, इलेक्ट्रॉन सोडियमचा कुठे ट्रान्सफर झाला, क्लोरीन कडे. हा कुठे ट्रान्सफर झाला तुमचा, क्लोरीन कडे. एका ऍटम मधून दुसऱ्या ऍटम मध्ये गेला आणि जो बॉन्ड बनला त्याला काय म्हटलं आपण, आयोनिक बॉन्ड. किंवा पहा, द बॉन्ड फॉर्म ऍज अ रिझल्ट ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्शन बिटवीन, अट्रॅक्शन कोणामध्ये असतं, कॅटायन अँड एनायन, इज नोन ऍज आयोनिक बॉन्ड, किंवा त्यालाच काय म्हणतो आपण, इलेक्ट्रोव्हॅलंट बॉन्ड. काय म्हणतो त्यालाच आपण, काय म्हणतो त्याला आपण, कळतंय, अहो कळतंय का, त्यालाच काय म्हणतो आपण, आयोनिक बॉन्ड म्हणा किंवा इलेक्ट्रोव्हॅलंट बॉन्ड पण त्यालाच म्हणतात. ओके, ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन, ते व्हॅलेन्स शेल मधला इलेक्ट्रॉन जातो, दॅट इज इलेक्ट्रोव्हॅलंट बॉन्ड. कोणता बॉन्ड, इलेक्ट्रोव्हॅलंट बॉन्ड, इलेक्ट्रोव्हॅलंट बॉन्ड. कोणता बॉन्ड, आयोनिक बॉन्ड कसा आहे तुमचा, नॉन डायरेक्शनल इन नेचर. कसा आहे तो, नॉन डायरेक्शनल. हे आपल्याला पुढे येणार आहे पुन्हा एकदा, तरी आता फक्त एवढं लक्षात ठेवा, आयोनिक बॉन्ड कसा आहे, नॉन डायरेक्शनल. आयोनिक बॉन्ड कसा आहे, ओके, द नंबर ऑफ चार्जेस कॅरीड बाय कॅटायन अँड अनायन ड्युरिंग द आयोनिक बॉन्ड फॉर्मेशन इज नोन ॲज इलेक्ट्रोव्हॅलेन्सी. त्यालाच काय म्हणतो आपण, त्याची, म्हणजे ह्या Na वरती किती चार्ज आहे, 1+, म्हणजे त्याची इलेक्ट्रोव्हॅलेन्सी किती, 1. याच्यावरती किती मायनस चार्ज आहे, इलेक्ट्रोव्हॅलेन्सी -1. कळलं का, अहो कळतंय का, समजतंय नक्की. आता फॉर्मेशन ऑफ आयोनिक बॉन्ड कशावरती डिपेंड आहे, आयोनिक बॉन्डचं जे फॉर्मेशन आहे ते दोन गोष्टींवरती डिपेंड असतं. पहिलं म्हणजे आहे इज ऑफ फॉर्मेशन ऑफ कॅटायन अँड अनायन, आणि सेकंड काय तुमचं, अरेंजमेंट ऑफ कॅटायन अँड. म्हणजे काय सर, म्हणजे काय सर, सांगतो पहा. सगळ्यात पहिल्यांदा काय, फॉर्मेशन ऑफ, दुसरा पॉइंट, ओके, इज ऑफ फॉर्मेशन ऑफ कॅटायन अँड अनायन. आयोनिक बॉन्ड लवकर कधी तयार होईल, आयोनिक बॉन्ड लवकर कोणत्या कोणत्या गोष्टींवरती आयोनिक बॉन्डचं फॉर्मेशन डिपेंड आहे ते आपल्याला इथे सांगायचं आहे. पहिले काय दिले, फॉर्मेशन ऑफ कॅटायन अँड. समजा एखादा एलिमेंट इझिली इलेक्ट्रॉन देऊन कॅटायन तयार करत असेल आणि एखादा अनायन इझिली इलेक्ट्रॉन एक्सेप्ट करून, एखादा ऍटम इझिली इलेक्ट्रॉन एक्सेप्ट करून अनायन तयार करत असेल, एखादा एलिमेंट इझिली इलेक्ट्रॉन देऊन कॅटायन तयार करतोय, आणि त्याच वेळेस एखादा एलिमेंट काय करतो, इझिली इलेक्ट्रॉन गेन करून अनायन तयार करतोय. जर कॅटायन आणि अनायन लवकर तयार झाले तर आयोनिक बॉन्ड लवकर तयार होईल. ओके, जेवढा इझिली तुमचा कॅटायन किंवा अनायनचं फॉर्मेशन होईल तेवढं इझिली काय होणार तुमचं, आयोनिक बॉन्डचं फॉर्मेशन तेवढं इझिली काय होणार. पण समजा ते इझिली होत नसेल मग मात्र होईल का, दॅट इज ऑफ फॉर्मेशन ऑफ कॅटायन अँड अनायन. ओके, कळतंय. जेवढ्या रेडिली तुमचे कॅटायन किंवा अनायन तयार होतील तेवढ्या रेडिली तुमचा कोणता बॉन्ड बनणार आहे, तुमचा कोणता बॉन्ड बनणार आहे. काय डाऊट ह्याच्यामध्ये, अहो काय डाऊट ह्याच्यामध्ये, पॉइंट कळलाय त्यांना, काय सांगितलंय, पॉइंट कळलाय का त्यांना, काय सांगायचं तुम्हाला, काय सांगायचं त्यांना, जेवढ्या लवकर तुमचा आयन्स तयार होतील तेवढे इझिली तुमचा आयोनिक बॉन्ड बनणार आहे. जर कॅटायन किंवा तुमचे आयन्स इझिली बनत नसतील तर तुमचा आयोनिक बॉन्ड सुद्धा इझिली बनणार, आयोनिक बॉन्ड तुमचा इझिली बनणार नाही. कळलंय, एवढंच सांगायचं, समजलंय नक्की. जाऊ का पुढे, तुम्ही इथे एक्सप्लेन मध्ये लिहाल का, एक्सप्लेनेशन मध्ये. ओके, मोर इझिली, कशाला मिस लिहितो ना, मोर इझिली the formation of ions, okay, more readily कशाला सर, इझिलीच घ्या ना, more easily is formation of ionic bond. ठीक आहे, आयोनिक बॉन्ड तयार झाला. आता ज्या वेळेला तुमचा आयोनिक बॉन्ड तयार होतो त्यावेळेला तुमचा कॅटायन आणि अनायन, त्यावेळेला तुमचा कॅटायन आणि अनायन स्वतःला काय करतो, त्या ठिकाणी अरेंज करतो. काय करतो त्या ठिकाणी, स्वतःला
3 डायमेन्शनल स्पेस मध्ये अरेंज करतात. कसे करतात ते? यांची अरेंजमेंट जेवढी चांगली असेल, यांची अरेंजमेंट जेवढी चांगली असेल तेवढा तुमचा आयोनिक कंपाऊंड स्ट्रॉंग असतो. तेवढा तुमचा आयोनिक कंपाऊंड काय असतो? तेवढा तुमचा आयोनिक कंपाऊंड काय असतो? फॉर एक्झाम्पल असं म्हणूयात आपण, ओके, इथे समजा हा आयोनिक कंपाऊंड तयार झालाय असा. अहो झालाय का? दिसतोय का तुम्हाला? नाही दिसत? सांगू नका कोणाला. आता दिसतोय का? सर ह्याच्यात तर काहीच कळत नाही, तुम्ही नुसते क्यूब जोडून राहिले. सांगतो. असं काय असणार तुमचा हा एक आयोनिक कंपाऊंड सगळा तयार झालेला असणार आहे. कळतंय का? ओके. कसा होतो हा? 3D मध्ये अरेंज झालाय का? आता झालाय का 3D मध्ये अरेंज? नक्की झालाय? तिथं बसत नाही. पुढचं नको बोलू. असे खूप सारे काय होतात तुमचे एकत्र येऊन तुमचा आयोनिक कंपाऊंड त्या ठिकाणी तयार होत असतो. आता पहा या ठिकाणी तुमचे जे कॅटायन किंवा अनायन आहेत, पहा इथे समजा तुमचा कॅटायन आहे, इथे काय असेल? अनायन. कॅटायन अनायन, कॅटायन अनायन, असं आपण सपोज करूयात. ओके, सॉलिड स्टेट मध्ये पुढे आपल्याला हे स्ट्रक्चर शिकायचे आहेत, तरी पण असे समजा हे 3 डायमेन्शनल स्पेस मध्ये अरेंज आहेत. हे किती इझिली किंवा किती परफेक्टली अरेंज आहे त्यावरती तुमचा आयोनिक बॉन्डची स्ट्रेंथ डिपेंड असते. काय डिपेंड असते? तुमची स्ट्रेंथ. काय डिपेंड असते? तुमची स्ट्रेंथ. आणि जेवढं परफेक्ट अरेंजमेंट तेवढा तुमचा लॅटिस स्ट्रॉंग असतो, तेवढा लॅटिस काय असतो? तुमचा स्ट्रॉंग असतो. लॅटिस एनर्जी असं नावाचं काय शिकलोय का आपण? नक्की का? ते आपल्याला इथे पाहिजे लॅटिस एनर्जी. ठीक आहे, काही डाऊट ह्याच्यामध्ये? अहो समजलंय का? नक्की कळाले? अहो कळलंय का? नक्की? घे बाई, बसलं का? ठीक आहे, समजलंय? अहो कळलंय का? जेवढी लॅटिस 3 डायमेन्शनली अरेंजमेंट जेवढी चांगली तेवढा तुमचा आयोनिक कंपाऊंड चांगला, तेवढा तुमचा आयोनिक बॉन्ड चांगला. कळतंय? अहो कळतंय का? नक्की? नेक्स्ट पहा. आता ज्यावेळेस तुमचा आयोनिक बॉन्ड बनत असतो त्यावेळेस एनर्जी चेंजेस काय काय असतात ते आपल्याला पाहिजे. ज्यावेळेस तुमचा आयोनिक बॉन्ड बनत असतो त्यावेळेला कोणते कोणते एनर्जी चेंजेस येतात? सगळ्यात पहिल्यांदा काय होतं तुमच्याकडे? फॉर्मेशन ऑफ कॅटायन होतं. कसं? एक तुमचा मेटल असतो, मेटल काय करतो? स्वतःचा एक इलेक्ट्रॉन लूज करतो, कन्व्हर्जन होतं त्याचं M प्लस प्लस एक इलेक्ट्रॉन त्याच्याकडून लूज होतो, असं आपण धरूयात. बरोबर का? काय डाऊट? नक्की? आणि हा कोण तयार झाला तुमच्याकडे? कॅटायन. कोण तयार झाला तुमच्याकडे? काय डाऊट? कोण तयार झाला तुमच्याकडे? कॅटायन. आता ज्या वेळेला कॅटायन तुमचा तयार होतोय या वेळेला काहीतरी एनर्जी रिलीज झालेली असेल. आणि काय तयार झालं बरं कॅटायनचा? म्हणजे इथे एक तुमचा ऍटम होता गॅसियस स्टेट मध्ये, त्याच्यामधून काय तयार झाला? गॅसियस आयन तयार झाला. गॅसियस. यावेळेस जो एन्थॅल्पी चेंज येईल त्याला काय म्हणणार? एक गॅसियस ऍटम होता, त्याचं कन्व्हर्जन गॅसियस आयन मध्ये झालं. ऍटम होता तुमचा, कसा होता हा? गॅसियस. ह्याचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं? आयन मध्ये झालं, गॅसियस फॉर्म मध्ये. या वेळेला जो काही एन्थॅल्पी चेंज येईल डेल्टा एच कोणती असेल? एन्थॅल्पी ऑफ आयनायझेशन. डेल्टा एच इक्वल टू एन्थॅल्पी ऑफ आयनायझेशन. एन्थॅल्पी ऑफ आयोनायझेशन. बरोबर का? बरोबर का? आता इलेक्ट्रॉन बाहेर काढायचा आहे. इलेक्ट्रॉन काय करायचा आहे? समजा मी म्हणतो एक्स लागले, एनर्जी किती लागली मला? समजा डेल्टा आयोनायझेशन एच, इथे बोला, समजा मी म्हणतो किती लागली? एक्स किलो जूल पर मोल. हा एक्स पॉझिटिव्ह असेल का निगेटिव्ह? हे कशावरती डिपेंड करेल? तुम्ही एनर्जी दिली का
काढली, बरोबर. समजा मी एनर्जी लावतोय, समजा काय इलेक्ट्रॉन काढायचं म्हणजे एनर्जी तुम्हाला लावावी लागेल, बरोबर. आयोनायझेशन एन्थॅल्पी, बरोबर. एनर्जी काय करायला लागेल तुम्हाला बाहेरून, तुम्ही एनर्जी प्रोव्हाइड करता, याचा अर्थ रिएक्शन काय असणार, एंडोथर्मिक. रिएक्शन काय असणार, मग एच कसा असेल, पॉझिटिव्ह. एच कसा सॉरी एक्स कसा असेल तुमचा, पॉझिटिव्ह. कळतंय, कारण रिएक्शन कशी आहे तुमची, रिएक्शन कशी आहे तुमची, काय डाऊट, काय डाऊट, पॉझिटिव्ह का आलं, कळलंय, कारण रिएक्शन कशी होणार तुमची, एंडोथर्मिक होणार. काय डाऊट ह्याच्यामध्ये, काय डाऊट ह्याच्यामध्ये, नक्की का, 100%. अहो कळलंय का. नेक्स्ट, फॉर्मेशन ऑफ एनायन. दुसरं काय होतं असं तुमच्याकडे, दुसरं काय होतं असं तुमच्याकडे, फॉर्मेशन ऑफ एनायन. म्हणजे एखादा मेटल असतो, एलिमेंट असतो तुमचा, आता ई घेतो थांबा, एखादा एलिमेंट असतो तो काय करतो, गॅसियस स्टेट मध्ये एक इलेक्ट्रॉन गेन करतो किंवा इलेक्ट्रॉन गेन करतो असं म्हणत फक्त, ठीक आहे. इलेक्ट्रॉन तो गेन करतो आणि कशामध्ये कन्वर्ट होतो, गॅसियस आयन मध्ये. कशामध्ये कन्वर्ट होतोय, गॅसियस. मी म्हणतो यावेळेस मला डेल्टा एच लागली वाय, किलो जूल पर मोल, किलो जूल पर मोल, बरोबर. इलेक्ट्रॉन गेन झालाय म्हणजे कोणती एन्थॅल्पी, इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी, कोणती एन्थॅल्पी, बरोबर. इलेक्ट्रॉन गेन केलाय, रिएक्शन कशी असेल, एक्झोथर्मिक. एक्झोथर्मिक याचा अर्थ वाय काय असणार, डेल्टा एच इक्वल टू काय असणार तुमच्या इथे, निगेटिव्ह. का बरं, रिएक्शन कशी आहे, एक्झोथर्मिक. रिएक्शन कशी आहे तुमची, रिएक्शन कशी आहे तुमची, कशी आहे, कसं आले कळलंय का, अहो कसं आले कळलंय का, नक्की समजले, 100%. काय कळलं, काय ते, काय शिकवलं. नेक्स्ट काय त्या ठिकाणी झालं, कॅटायन तयार झाला. काय तयार झालं तुमच्याकडे, पहिल्यांदा कॅटायन तयार झाला. कोण तयार झाला, कॅटायन. नंतर कोण तयार झाला तुमच्याकडे, आता काय व्हायला पाहिजे, ते दोघं एकत्र पण यायला पाहिजे. म्हणजेच काय, देअर शुड बी फॉर्मेशन ऑफ लॅटिस. काय पाहिजे त्या ठिकाणी, फॉर्मेशन ऑफ, अहो काय तयार झाला पाहिजे, लॅटिस त्या ठिकाणी तयार झाला पाहिजे. काय तयार झाला पाहिजे, लॅटिस. पॅटिस नाही बावळट, लॅटिस. असं करत नको जाऊ, इच्छा होती आज तुझ्याकडून सगळ्यांना पॅटिस. कोण आहे, एम प्लस ई मायनस काय तयार झालाय, एम ई. कोण तयार झालं तुमच्याकडे, यावेळेस जी एन्थाल्पी रिलीज होईल ती काय असणार आहे, डेल्टा एच इज इक्वल टू लॅटिस एन्थाल्पी. काय असणार ही तुमची, काय असणार ही तुमची, बरोबर का, अवकळलंय का, काय असणार ही तुमची, आणि ती कशी असणार आहे, डेल्टा एच काय असणार तुमचं इथे, निगेटिव्ह. रिएक्शन एक्झोथर्मिक असते, डेल्टा एच ची व्हॅल्यू काय असणार इथे सुद्धा निगेटिव्ह. एनर्जी रिलीज होते, ओके. एकत्र येतात ते एनर्जी काय होणार आहे तुमची, रिलीज होणार आहे. का बरं सर, रिलीजच का होईल, दोघं एकत्र येतात ते, कारण इकडे काय होते, जर एकत्र आले तर हे काय होईल, होतील स्टेबल होतील, आणि स्टेबिलिटी वाढते, एनर्जी काय होणार कमी, दॅट इज एनर्जी काय होणार तुमची बाहेर पडणार, दॅट इज रिएक्शन काय होईल तुमची, यांची एनर्जी कमी झाली, कमी कशी होईल, एनर्जी ते बाहेर टाकून, एनर्जी बाहेर टाकली याचा अर्थ रिएक्शन एक्झोथर्मिक. आणि डेल्टा ची व्हॅल्यू काय, डेल्टा ची व्हॅल्यू काय, समजलं आहे का, नक्की कळाले, कसं आले कळले, समजले नक्की. आता मला सांगा, टोटल ही जी प्रोसेस झाली, या सगळ्या प्रोसेस मध्ये ही सर्व प्रोसेस ओव्हरऑल एनर्जी रिलीजिंग असेल की एनर्जी गेनिंग असेल, एनर्जी रिलीजिंग असते. काय असते, एनर्जी, काय असते, एनर्जी रिलीजिंग, काय असते, एनर्जी, ठीक आहे. दॅट इज द टोटल एनर्जी रिलीज इज ग्रेटर दॅन टोटल एनर्जी, तुम्ही जेवढी दिली त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला मिळालेली आहे, ठीक आहे. म्हणजे एनर्जी देताय नाही असं नाही, पण जी मिळाली आहे ती काय, म्हणजे तुम्ही इनपुट देताय पण आउटपुट तुमचं जास्त, दॅट इज एनर्जी रिलीज काय तुमची जास्त, एनर्जी रिलीज काय तुमची जास्त आहे दॅन एनर्जी गिवन. काय डाऊट याच्यात, काही डाऊट, कसं कळलंय का, ओके. एक्सप्लेनेशन मागे केले आपण, ओके. 2 वेळेस रिलीज झाली, एकदा घेन झाली असं म्हणलं तरी चालेल.
ओके, ओव्हरऑल रिलीज काय तुमचा जास्त आहे गिवन पेक्षा. समजतंय? अहो समजतंय नक्की. जायचंय पुढे. नेक्स्ट काय तुमच्याकडे आता? लॅटिस एनर्जी. आत्ताच पाहिलं काय, एक मोल कंपाऊंड तयार व्हायला किंवा एक लॅटिस तयार व्हायला जेवढी काय एनर्जी रिलीज होईल ती काय असणार, किंवा एक मोल लॅटिसला ब्रेक करायला लागलेली एनर्जी म्हणजेच काय, दोन्ही डेफिनेशन सेम आहेत बरोबर, दोन्ही डेफिनेशन सारखे आहेत. सॉरी, अर्थ दोघांचा सारखा आहे. पहा, एनर्जी रिक्वायर्ड टू कम्प्लिटली सेपरेट 1 मोल ऑफ कंपाऊंड. किती मोल कंपाऊंडला सेपरेट करायचे कशामध्ये, इनटू गॅसियस कॉन्स्टिट्यूएंट आयन्स इज नोन ॲज लॅटिस एन्थॅल्पी. इज नोन ॲज म्हणजेच काय, पाय जो NaCl आहे त्याचं कन्वर्जन तुम्हाला करायचंय Na प्लस प्लस Cl मायनस. कसे येते गॅसमध्ये, कसे येते. यावेळेस जी एन्थॅल्पी रिलीज होईल त्याला काय म्हणणार तुम्ही, लॅटिस एन्थॅल्पी किंवा लॅटिस एनर्जी म्हणा, चालतंय. लॅटिस एनर्जी म्हणा किंवा एन्थॅल्पी, दोघांचा अर्थ सेम आहे. लॅटिस एनर्जी किंवा लॅटिस एन्थॅल्पी, लॅटिस एनर्जी किंवा लॅटिस एन्थॅल्पी. याच्यात काही डाऊट? कळलंय का? नक्की समजलंय? अहो कळलंय का? काय करायचं, एक मोल कंपाऊंडचं ब्रेक करायचं कशामध्ये, कॉन्स्टिट्यूएंट गॅसियस ऍटम मध्ये, गॅसियस आयन्स मध्ये, गॅसियस ऍटम्स गॅसियस आयन्स मध्ये. सर ठीक आहे, काय डाऊट? किंवा त्यांचं काय करायचं तुम्हाला, कॉम्बिनेशन करायचं किंवा ऍड करायचे ते, आणि ह्यांच्यापासून काय करायचं, 1 मोल लॅटिस तयार करायचं. एक मोल लॅटिस तयार करत असताना बाहेर पडलेली एनर्जी लॅटिस एनर्जी, किंवा एक मोल लॅटिस ब्रेक करताना द्यावी लागणारी एनर्जी, ती काय झाली, काय असेल, फक्त ब्रेक करताना एनर्जी बाहेरून सप्लाय कराल, एंडोथर्मिक, आणि काय खाली काय होईल, रिलीज होईल, एक्झोथर्मिक. कळतंय का? कशामध्ये कन्वर्जन होईल आता, NaCl. कशामध्ये होईल, NaCl. फ्रॉम इट्स फॉर्मेशन ऑफ 1 मोल ऑफ लॅटिस फ्रॉम इट constituent gaseous cations and anions is known as लॅटिस एनर्जी. त्यालाच काय म्हणतो आपण, काय म्हणतो त्याला आपण, काय डाऊट? लॅटिस एनर्जी कळलं आहे का? समजलंय का नक्की? समजले लॅटिस एनर्जी काय असतं, नक्की कळाले? ठीक आहे, नेक्स्ट पुढे पहा. आता पहा लॅटिस एनर्जीचा ट्रेंड बघूयात आपण. बोला, पाहिले का आपण ऑलरेडी, किंवा फॅक्टर्स अफेक्टिंग लॅटिस एनर्जी, फॅक्टर्स अफेक्टिंग आहेत पुढे आपले दिलेले आहेत. ओके, कोणते कोणते फॅक्टर्स आहेत, चार्ज ऑन एनायन, चार्ज ऑन आयन्स. जेवढा चार्ज जास्त तेवढी लॅटिस एनर्जी जास्त. पहा, लॅटिस एनर्जी तेच काय म्हणू शकतो आपण, इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू चार्ज ऑन आयन्स. चार्ज ऑन आयन्स वरती जेवढा जास्त चार्ज तेवढी लॅटिस एनर्जी. अहो तेवढी लॅटिस एनर्जी, फॉर एक्झाम्पल पहा, Mg2+ आणि Na+. बोला कोणाची लॅटिस एनर्जी जास्त असेल, कोणाची जास्त असेल, Mg2+. का बरे, +2 चार्ज आहे आणि खाली वरती किती आहे तुमचा, +1 चार्ज. किती चार्ज आहे इथे, Na+, Mg2+. कळतंय का? इथे पहा बरं, F- O2 2-. बोला आता, कळतंय, निगेटिव्ह चार्ज जास्त आहे ना. ठीक आहे, चार्ज पाहिजे व्हॅल्यू. ठीक आहे, समजलंय का? कळाले, नक्की कळाले. दॅट इज लॅटिस एनर्जी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू चार्ज ऑन. नेक्स्ट पहा, इंटरन्यूक्लियर डिस्टन्स. इंटरन्यूक्लियर डिस्टन्स म्हणजे काय, दोन न्यूक्लियसच्या मधलं डिस्टन्स, त्याला काय म्हणणार तुम्ही, इंटरन्यूक्लियर डिस्टन्स जेवढं जास्त तेवढं बॉन्ड तोडायला कमी एनर्जी लागेल. बॉन्ड तोडायला जेवढं इंटरन्यूक्लियर डिस्टन्स कमी तेवढं बॉन्ड तोडायला, म्हणजे लॅटिस एनर्जी जास्त कुठे,
इंटरन्यूक्लिअर डिस्टन्स कमी असताना. जर डिस्टन्स कमी, लॅटिस एनर्जी म्हणजेच काय काय असणार, लॅटिस एनर्जी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू इंटर न्यूक्लिअर डिस्टन्स किंवा रेडियस म्हणू का, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू रेडियस. रेडियस जेवढी कमी तेवढी लॅटिस एनर्जी जास्त. याच्यात काही डाऊट नक्की का, कळलंय का, जायचंय का पुढे. ओके, इंटरन्यूक्लिअर डिस्टन्स किंवा यालाच काय म्हणू शकता तुम्ही, रेडियस. आता रेडियसला इनव्हर्सली प्रोपोर्शनल म्हणजे साईजला पण इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू साईज. काय डाऊट. पण असं झालं एखाद्यामध्ये किंवा एखाद्या टर्म मध्ये किंवा तुम्हाला जी काही व्हॅल्यू दिलीये त्या व्हॅल्यू मध्ये चार्ज नुसार एक ऑर्डर येते, चार्ज नुसार, आणि इंटरन्यूक्लिअर डिस्टन्स नुसार दुसरी ऑर्डर येते. कंपाऊंड सेम आहे पण चार्ज नुसार ऑर्डर वेगळी येते आणि इंटरन्यूक्लिअर डिस्टन्स नुसार त्याचीच ऑर्डर वेगळी येते. तर इथे प्रायोरिटी कोणाला द्यायची, चार्जला. प्रायोरिटी कोणाला दिली जाते, चार्ज. कळतंय, कळतंय का नक्की. काय लिहू शकतो आपण बरं, नोट लिहून घ्या, हे लिहून घ्या बुकच्या मार्जिनच्या वरती, हे लिहून घ्या. इन इंटरन्यूक्लिअर डिस्टन्स अँड चार्ज बरोबर, चार्ज इज गिवन प्रायोरिटी. चार्ज इज गिवन मोर प्रायोरिटी. झाले. क्वेश्चन घ्या बरं एक. हे लिहायचंय का तुम्हाला, हे लिहून घ्या वाटलंच तर, क्वेश्चन सॉल्व्ह करायचं. हे लिहून घ्या, क्वेश्चन सॉल्व्ह करायला मदत होईल. शॉर्ट मध्ये लिहा, तुम्हाला समजेल असं लिहा फक्त. आता झाले. पहा क्या क्वेश्चन, गिव द ऑर्डर ऑफ लॅटिस एनर्जी. गिव द ऑर्डर ऑफ लॅटिस एन्थाल्पी एनर्जी. क्या LiCl NaCl KCl CSC. क्या बरं, कोणाची जास्त असेल लॅटिस एनर्जी, कोणाची कमी. ऑर्डर लावा. Na2O NaF. Al2O3 MgO आणि Na2O. बोला. तीन झाले ना, बोला. चार्ज पा +1 -1 +1 -1 +1 -1 +1 -1. चार्जची ऑर्डर लागेल का, चार्जची ऑर्डर लागेल का, कारण चार्ज काय सगळा सारखा. ठीक आहे, समजा चार्ज इक्वल आहे, मग कोणती पाहिजे, न्यूक्लिअर डिस्टन्स. बरोबर, न्यूक्लिअर डिस्टन्स किंवा साईज. जेवढी साईज जास्त तेवढी लॅटिस एनर्जी. बरोबर, जेवढी साईज कमी तेवढी लॅटिस एनर्जी. सगळ्यांमध्ये साईज कमी कोणाची असते, Li ची साईज सर्वात कमी, म्हणजे LiCl ची लॅटिस एनर्जी काय सर्वात जास्त. हे पाहिलं होतं का एक्झाम्पल आपण, ऑलरेडी आपण हे एक्झाम्पल पाहिलेलं. ही काय झाली तुमची ऑर्डर आली. कशाची आली ही ऑर्डर, लॅटिस एनर्जीची. खाली पहा बरं, कोणाची जास्त आहे, Na2O. बरोबर, इथे चार्ज किती, +2 -2. इथे काय +1 - चार्ज जास्त कुठे, इकडे.
चार्ज जास्त, लॅटिस एनर्जी जास्त, चार्ज जास्त, लॅटिस एनर्जी जास्त. ही ऑर्डर का आली कळलंय? अहो ही ऑर्डर का आली कळलंय? खाली सांगा बरं. बोला इथे चार्ज किती? इथे किती? +6. इथे किती? -6. बरोबर का? एका एल वरती +3, दोघांवरती +6. कळतंय? आणि इथे बोला एका एम जी वरती +2 -2. इथं काय? +2 -2. बोला बोला. ठीक आहे, या दोघांमध्ये सांगा. चला जास्त कोणाची? याची. आणि यांची काय असेल? समजते. थांबा थांबा, इथे देऊ शकतो ना. समजा चार्ज सेम आहे, बरोबर? चार्ज काय इथे सेम आहे. चार्ज सेम आहे, मग काय करणार तुम्ही? साईजची लावा. साईज मध्ये कोण जास्त असेल? एम जी वाला. बरोबर का? बरोबर का? झाले? नक्की सोडवा. विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट कंडक्ट इलेक्ट्रिसिटी? खालीलपैकी कोणता कंपाऊंड इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करणार नाही? बोला. काय कोणता? सॉलिड NaCl. कोण नाही करणार? सॉलिड NaCl. का? अहो लहानपणापासून शिकलो ना. मिड जर सॉलिड स्टेट मध्ये असेल, आयोनिक कंपाऊंड जर सॉलिड स्टेट मध्ये असतील, कुठे नाही तिथं, सॉरी, आयोनिक कंपाऊंड जर तुमचे सॉलिड स्टेट मध्ये असतील तर ते इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करत. पण तेच जर कुठे गेले, मोल्टन स्टेट मध्ये गेले किंवा ॲक्वियस स्टेट मध्ये, मग त्यांच्यामधून इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होते. बरोबर का? रिझन काय याचं? आयोनिक कंपाऊंड्स do not conduct electricity, do not conduct काय बरं? इलेक्ट्रिसिटी इन सॉलिड स्टेट. इलेक्ट्रिसिटी इन सॉलिड स्टेट. सॉलिड स्टेट मध्ये ते इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करत नाही. इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करत कोणत्या स्टेट मध्ये करतात? मोल्टन किंवा ॲक्वियस स्टेट मध्ये मात्र ते करत असं. काय डाऊट? या चला. विच आयोनिक सॉलिड लिक्विड इज द मोस्ट एनर्जी टू फॉर्म आयोनिक आयन्स? म्हणजे कोणाची लॅटिस एनर्जी सर्वात जास्त आहे? तुम्हाला काढायचंय. पहा बरं कोणाची जास्त असेल? ज्याचा चार्ज जास्त. बोला कोणाची जास्त आहे? पहिल्यावरती चार्ज बोला किती? +1 -1. खाली बोला. हा +2 -2. बोला. आलं का? थांबा थांबा, फ्लोरीन वरती -1. इंडिव्हिज्युअल काढा. थांबा, इंडिव्हिज्युअल काढा. Na वरती किती? एका Na वरती किती असेल? आयन्स मध्ये करायचंय ना. इकडे पण चुकला. इथे इथे +1 -2, +1 -2. ठीक आहे, तरी पण ऑर्डर तीच आहे. बोला इथे किती? +1 +2. इथे किती? -1. बोला कुठे बरं? सगळ्यात जास्त चार्ज कुठे? MgO. कळते? +2 -2 चार्ज. समजतंय का? अहो समजतंय का? नक्की? अहो कळाले 100%. नेक्स्ट काय आपल्याकडे? बॉन्ड पॅरामीटर्स पाहिजेत वेगवेगळे. सगळ्यात पहिल्यांदा काय पाहिजे आपल्याला? काय पाहिजे आपल्याला? काय असतं बरं बॉन्ड लेंथ? व्हॉट इज मीन बाय बॉन्ड लेंथ? काय असतं बॉन्ड लेंथ? द डिस्टन्स इक्विब्रिलियम डिस्टन्स बिटवीन टू न्यूक्लियाय ऑफ बॉन्डेड ॲटम्स. फॉर एक्झाम्पल पहा, समजा आपले 2 ॲटम्स आहेत. समजा काय आहेत आपल्याकडे? हे 2 ॲटम्स आहेत. काय आहेत आपल्याकडे? 2.
हा एक ऍटम आहे आणि तुमचा हा दुसरा ऍटम. ओके, हे दोघे एकमेकांना समजा बॉन्डेड आहेत असं म्हणूयात आपण. आहेत का बॉन्डेड? याच्या न्यूक्लियस पासून याच्या न्यूक्लियस पर्यंतचं जे काही डिस्टन्स असणार, या डिस्टन्सला काय म्हणणार आपण? या डिस्टन्सला काय म्हणणार आपण? त्यांची बॉन्ड लेंथ. आपण काय म्हणणार त्याची? त्याला बॉन्ड लेंथ. काय म्हणणार आपण त्याची? काय म्हणणार त्याला आपण त्याची? बॉन्ड लेंथ. कळतंय का? अहो कळतंय का? यांच्यातलं जे डिस्टन्स असेल त्याला काय म्हणणार तुम्ही? बॉन्ड लेंथ. काय म्हणणार तुम्ही? अहो काय म्हणणार? जर साईज मोठी असेल तर बॉन्ड लेंथ जास्त, साईज छोटी तर बॉन्ड लेंथ कमी, छोटी नाही. कळतंय का? कळतंय का? हे कोणते कंपाऊंड आहेत बरं? थांबा, 2 स्ट्रक्चर काढतो. कोणता कोणता आहे सांगायचं. हा एक झाला, दुसरा एक काढतो. कोणता आयोनिक असेल, कोणता कोव्हॅलंट असेल? हा वाला काय? कोव्हॅलंट. हा कोणता आहे? कोव्हॅलंट बॉन्ड आहे, बरोबर. यांच्यामध्ये जो बॉन्ड असेल त्याला काय म्हणणार आपण? यांच्यामध्ये जो बॉन्ड आहे तो काय असणार? बरोबर का? हे पाहिलंय का आपण? नक्की पाहिले आपण. ओव्हरलॅपिंग कुठे होतं आणि साइड वेज कुठं होतं, बरोबर. हे ऑलरेडी आपण पाहिलेलं आहे. कळतंय? कळतंय का? नक्की हे आपण ऑलरेडी पाहिलेलं होतं, बरोबर. आयोनिक बॉन्ड फक्त एकमेकांच्या शेजारी आयन्स असतात, ते एकमेकांवरती ओव्हरलॅप करत नाही. कोव्हॅलंट मध्ये थोडंसं होतं. समजतंय? अहो समजतंय नक्की. बॉन्ड लेंथ काय असतं कळलंय का? 2 न्यूक्लियस मधलं डिस्टन्स. 2 न्यूक्लियस मधलं हे जे डिस्टन्स याला काय म्हणणार तुम्ही? बॉन्ड लेंथ. आणि इथं जे डिस्टन्स आहे याला मात्र तुम्ही काय म्हणणार? बॉन्ड लेंथच म्हणणार. काय म्हणणार तुम्ही याला सुद्धा? बॉन्ड लेंथ. काय म्हणणार याला तुम्ही? बॉन्ड लेंथ. काय डाऊट? अहो काय डाऊट? नेक्स्ट, फॅक्टर्स अफेक्टिंग बॉन्ड लेंथ. कोणते फॅक्टर्स बॉन्ड लेंथला अफेक्ट करतात? पहिले काय? साईज. बोला. जेवढी साईज जास्त तेवढी बॉन्ड लेंथ जास्त. पण हा जो काही ट्रेंड आहे हा कुठे अप्लाय करायचा? फक्त कुठे अप्लाय करायचं? फक्त इन ग्रुप मध्ये. मग लिहा काय? बॉन्ड लेंथ काय असते? डायरेक्टली प्रोपोर्शनल टू साइज ऑफ ऍटम, बरोबर. जेवढी साईज जास्त तेवढी बॉन्ड लेंथ, जेवढी साईज जास्त तेवढी बॉन्ड लेंथ. समजा असं कंपाऊंड दिले पहा, HF, HCl, HBr आणि HI. कोणाची बॉन्ड लेंथ सर्वात जास्त असेल? HI ची. कोणाची जास्त असेल? ज्याची बॉन्ड लेंथ जास्त त्याची लॅटिस एनर्जी कमी, बरोबर का? लॅटिस एनर्जी ही कशाची ऑर्डर झाली तुमची? बॉन्ड लेंथ. कोणाची ऑर्डर झाली? कोणाची झाली? बरोबर का? आणि पहा, HF ग्रेटर दॅन HCl ग्रेटर दॅन HBr, बोला, ग्रेटर दॅन HI. ही कशाची ऑर्डर तुमची? लॅटिस एनर्जी. कशाची आहे? याच्यात काही डाऊट? मागचा आणि हे दोन्ही पण आपण काय केले इथे आता? रिलेट केले. काय केले आपण दोन्ही पण? कसं आलंय हे कळलंय का? अहो कसं आलंय हे कळलंय का? नक्की समजलंय? अहो कळलंय का? शपथ. ठीक, कळालेलं आहे. वरची काय तुमची बॉन्ड लेंथची ऑर्डर, खालची काय तुमची? देऊ का एक फॅक्टर? देऊ का एक? कराल का तुम्ही? थांबा, पुढचं घेतो मग आता. पहा, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरन्स बिटवीन 2 बॉन्डेड आयटम्स. कधी अप्लाय करायचं हे? जर अलॉंग द पिरियड तुम्हाला दिलेलं असेल तर काय वापरायचं? अहो काय वापरायचं? इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरन्स. काय वापरायचं तुम्हाला? म्हणजे फॉर एक्झाम्पल पहा, अशी जर बॉन्ड ऑर्डर दिलेली असेल, सर फॅक्टर तर सांगा. पहा, बॉन्ड लेंथ रिलेशन सांगा. सॉरी, बॉन्ड लेंथ बोला. जेवढा निगेटिव्ह चार्ज जास्त असेल तेवढी बॉन्ड लेंथ कमी. म्हणजे इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीला कसं झालं हे? इनवर्सली प्रोपोर्शनल. ओके, जेवढी बॉन्ड लेंथ जास्त तेवढी इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कमी, किंवा इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जेवढी जास्त किंवा इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जेवढी कमी तेवढी बॉन्ड लेंथ जास्त. कळतंय? ऑलरेडी हे ट्रेंड्स आपण सगळे मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये पाहिलेले आहे. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ऑफ, कळतंय? इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जेवढी जास्त
तेवढी बॉन्ड लेंथ, तेवढी बॉन्ड लेंथ. काय डाऊट, काय डाऊट, कळाले. फॉर एक्झाम्पल पहा, समजा असं दिले पहा, कार्बन HCN घ्या, HCHN. बोला कोणाची बॉन्ड लेंथ जास्त असेल? कोणाची बॉन्ड लेंथ जास्त? कोणाची जास्त? HCC. बरोबर का? बरोबर का? कोणता कुठे लावला ट्रेंड आपण? अलोंग दी पिरियड. कसा अप्लाय केला आपण? अलोंग दी पिरियड. काय डाऊट, काय डाऊट? समजले? एक देऊ का सॉल्व करायला? देऊ का मल्टिपल बॉन्ड्स? ठीक आहे, चला इथंच घ्या, चला एक सॉल्व करायला घ्या. एक एक्झाम्पल सोपं. FF क्लोरीन क्लोरीन काय I घ्या. चला बोला कोणाची बॉन्ड लेंथ जास्त? ऑर्डर काय असेल? बॉन्ड लेंथची ऑर्डर काय लिहिते? हे जर आलं तुम्हाला, जिंकलो. हम्म हम्म चेक करा तरी परत एकदा. बरोबर आहे, अशीच आहे. बरोबर. थांब ना, आताशी प्रश्न अर्धा आहे, अजून जिंकायचं तुम्हाला. थांबा ना. आता लॅटिस एनर्जीची ऑर्डर लावा. लॅटिस एनर्जी कशी? बरोबर, नक्की 100%. ही ऑर्डर नाही, ही ऑर्डर नाही. पहा ऑर्डर काय ते? क्लोरीन क्लोरीन, ब्रोमीन ब्रो. ही ऑर्डर येते. सर असं का झालं? सर असं का झालं? कशाची ऑर्डर आहे ही तुमची? लॅटिस एनर्जी. कशाची ऑर्डर आहे? लॅटिस एनर्जी. असं का झालं? पहा, फ्लोरीन कोणत्या पिरियडचा एलिमेंट आहे? थर्ड पिरियड. कोणत्या पिरियडचा आहे? थर्ड पिरियडचा. बरोबर, थर्ड पिरियड आहे. साईज काय त्याची फ्लोरीनची? छोटी. साईज काय फ्लोरीनची? फ्लोरीन. या फ्लोरीनचे जे इलेक्ट्रॉन असते ना, ते काय असणार आहे? खूप जवळजवळ. आणि जो दोन इलेक्ट्रॉन पेअर जर एकमेकांच्या जवळ आले तर ते काय करतील एकमेकांना? जर ते एकमेकांना रिपेल करतात, त्यांच्यातला बॉन्ड तोडणं काय असेल? ऑलरेडी त्यांना काय व्हायचं? सेपरेट व्हायचं. आणि आपण त्यांना सेपरेट व्हायला जास्त मदत करतो, इझिली सेपरेट होतो. कळतंय? कळतंय. म्हणून लॅटिस एनर्जी काय असेल इथे? कमी असणार. लॅटिस एनर्जी काय असणार? कमी. क्लोरीनच्या केसमध्ये तसं नाही होत. क्लोरीन मध्ये पण इलेक्ट्रॉन पेअर आहेच की, क्लोरीन. पण जे रिपल्शन ह्या दोघांमध्ये होतंय, बरोबर, हा कोणता आहे? फोर्थ पिरियडचा आहे ना. जे रिपल्शन इथं होतंय तेवढ्याच इंटेन्सिटीने इथं होतंय का? नाही. इथे सुद्धा रिपल्शन होतंय, पण कसं आहे? ऍज कम्पेअर टू फ्लोरीन कसं आहे? हे कमी आहे. म्हणून लॅटिस एनर्जीची ऑर्डर लावताना फ्लोरीन तुमचा काय होतो? कळतंय? F2 च्या केसमध्ये कुठे चाललंय हे? HF च्या केसमध्ये नाही. Cl2 Br2 F2 I2. कळतंय? लॅटिस एनर्जी कमी कोणाची असते तुमच्या? F2 ची. कमी कोणाची असते तुमच्या? F2 ची कमी असते Cl2 आणि Br2 पेक्षा. रिझन कळाले? रिझन कळाले? 100%. याचं तर माहिती तुम्हाला, साईज जास्त आहे म्हणून याची लॅटिस एनर्जी कमी. इझिली त्याला आपण तोडू शकतो. कळतंय? अहो कळतंय का? हे रिझन कळाले. ऑर्डर अशी का गेली? ऑर्डर अशी का आली? कळलंय? नक्की समजले? कशामुळे? कशामुळे? रिपल्शन बिटवीन फ्लोरीन. ओके, रिपल्शन ऑफ इलेक्ट्रॉन पेअर बिट इन द फ्लोरीन. समजले? ऑर्डर कळली का? ऑर्डर कळली का? नक्की समजलंय? क्वेश्चन कळलंय का? हारले का?
नेक्स्ट काय तुमच्याकडे, मल्टिप्लिसिटी ऑफ बॉन्ड. व्हॉट इज मल्टिप्लिसिटी ऑफ बॉन्ड? कार्बन कार्बन, कार्बन डबल बॉन्ड कार्बन, कार्बन ट्रिपल बॉन्ड कार्बन. कळलंय का? अहो कळलंय का? किती बॉन्ड आहे बरं? पहिल्यामध्ये किती बॉन्ड्स आहेत? दोघांमध्ये सिंगल बॉन्ड, दोघांमध्ये सिंगल बॉन्ड, दुसऱ्यामध्ये दोघांमध्ये डबल, आणि तिकडे जर ट्रिपल बॉन्डनी होल्ड आहेत, कसे आहेत ते? तर त्यांच्यातलं डिस्टन्स काय असेल? डिस्टन्स कमी, याचा अर्थ बॉन्ड लेंथ कमी. अहो डिस्टन्स म्हणजेच बॉन्ड लेंथ ना. जेवढं डिस्टन्स कमी तेवढा बॉन्ड लेंथ. म्हणजे पा मल्टिपल बॉन्ड जर असतील तर बॉन्ड लेंथ, दॅट इज बॉन्ड लेंथ पा काय असेल बरं? बॉन्ड लेंथ इनवर्सली प्रोपोर्शनल टू मल्टिप्लिसिटी ऑफ बॉन्ड. ओके, मल्टिप्लिसिटी ऑफ बॉन्ड. जेवढी मल्टिप्लिसिटी जास्त तेवढी बॉन्ड लेंथ कमी. मग बोला बरं, बॉन्ड लेंथ कमी कोणाची असेल? बोला बरं, सगळ्यात छोटी बॉन्ड लेंथ कोणाची असेल? ट्रिपल बॉन्ड, नंतर डबल बॉन्ड, आणि नंतर सिंगल बॉन्ड. काय डाऊट? अहो काय डाऊट? नक्की समजले? इथपर्यंत काही डाऊट आहे का? नक्की समजले? मल्टिप्लिसिटी ऑफ बॉन्डला काय तुमची बॉन्ड लेंथ इनवर्सली प्रोपोर्शनल. कशी आहे तुमची? नेक्स्ट काय तुमच्याकडे, काय असेल बॉन्ड अँगल? दोन बॉन्ड मधला अँगल. दोन बॉन्ड मधला, अहो तेच आहे, दोन बॉन्ड मधला अँगल म्हणजे काय असणार? बॉन्ड अँगल. म्हणजे काय असणार? कसे पाहिजे ते? शेजारी शेजारी पाहिजे बॉन्ड, बरोबर. किंवा दोन ऍडजेसंट ऍटम मध्ये जे बॉन्ड्स आहेत, दोन ऍडजेसंट ऍटम मध्ये जे बॉन्ड आहेत, त्यांच्यामध्ये जो अँगल आहे त्याला काय म्हणणार तुम्ही? बॉन्ड अँगल. त्याला काय म्हणणार? पा अँगल बिटवीन टू ऍडजेसंट बॉन्ड्स ऑफ ऍटम. ओके, ऍटम इन अ मॉलिक्यूल ऑर आयन. मॉलिक्यूल ऑर आयन. काल काय झालं? शेवटच्या स्लाइड मध्ये ऑक्टेट रूल, कालच्या ह्याच्यामध्ये, कालच्या लेक्चर मध्ये जी स्लाइड दिली त्याच्यामध्ये डॉक्टर रूल काहीतरी झाले, ते ऑक्टेट रूल आहे. ठीक आहे, चुकून ते टायपिंग मिस्टेक झाली. ओके, ते व्हॉइसने टाइप केलं. और आयन इज नोन ऍज बॉन्ड अँगल. ओके, दोन ऍडजस्टंट बॉन्ड मधला जो काही अँगल आहे त्याला म्हणणार आपण बॉन्ड अँगल. काय म्हणणार त्याला आपण? और अँगल बिटवीन द ऑर्बिटल containing bond pair of electrons around the central metal atom in a molecule is known as. आपली वरची लक्षात ठेवा, विषय संपला. ठीक आहे, दोन्ही पण सेमच आहे, दोन्ही पण सेम आहे. डायरेक्ट डेफिनेशन आली आणि खालची दिली, मात्र तुम्हाला ती लक्षात ठेवावी लागेल. त्यामुळे फक्त वाचून घ्या. काय पहा, अँगल बिटवीन द ऑर्बिटल containing bond pair of electrons around the central metal atom in a molecule is known as bond angle. Is known as bond angle. फॉर एक्झाम्पल द्यायचं झालं पहा, कार्बन अटॅच्ड विथ डबल बॉन्ड ऑक्सिजन. हा बॉन्ड आणि हा बॉन्ड यांच्यामध्ये जो अँगल आहे त्याला काय म्हणणार तुम्ही? बॉन्ड अँगल. किती असेल बरं? अय मॅथ्स, किती असेल हा? 180 डिग्री. किती असेल हा? किती असेल हा? 180 डिग्री. किती डिग्रीचा अँगल असेल हा? जेडब्ल्यू नाही बावलट, 180 डिग्री. समजतंय? नेक्स्ट पा, H2O माहिती का तुम्हाला? हा, अशा पद्धतीचा H2O असतो. कसा असतो? याच्यातला जो अँगल असतो ना तो असतो 104 डिग्री. किती असतो? किती असतो? 104 डिग्री 5 मिनिट असतो तसा. किती असतो? 104 डिग्री 5 मिनिट. कळलंय? अहो कळलंय का? अहो कळलंय का? नक्की? या दोघांमध्ये काय डाऊट? अहो दोघांमध्ये काय डाऊट? थर्ड, फॉर एक्झाम्पल पहा, NH3 नायट्रोजन, त्याला अटॅच तुमचे 3, त्याला अटॅच तुमचे 3 हायड्रोजन, त्याला अटॅच तुमचे 3 हायड्रोजन. याच्यातला जो बॉन्ड अँगल आहे हा किती असतो? 107 डिग्री. किती असतो? किती असतो? 107 म्हणजे किती? 107 डिग्री. किती? 107 डिग्री. काय डाऊट? काय डाऊट? समजलंय का? अहो काय डाऊट? नक्की? बॉन्ड अँगल कळलाय? दोन अँगल मधला, दोन बॉन्ड मधला अँगल, त्याला काय म्हणणार तुम्ही? बॉन्ड अँगल. काय म्हणणार त्याला तुम्ही? बॉन्ड अँगल. काय म्हणणार तुम्ही त्याला? द अमाउंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू ब्रेक 1 मोल ऑफ बॉन्ड. एक बॉन्ड तोडायला लागलेली एनर्जी, बॉन्ड एनर्जी
किंवा त्यालाच काय म्हणतो तुम्ही बॉन्ड एन्थाल्पी. काय म्हणणार तुम्ही त्याला ऑफ अ पर्टिक्युलर टाइप बिटवीन टू atoms इन अ गॅसियस स्टेट. फॉर एक्झाम्पल पहा H2O आहे, या H2O मधला बॉन्ड तोडण्यासाठी लागलेली एनर्जी, H2O नको O2 घेऊयात, या O2 मधला बॉन्ड तोडण्यासाठी लागणारी एनर्जी कन्व्हर्जन कशामध्ये करायचं, O2 चं कन्व्हर्जन कशामध्ये केलं सेपरेट O मध्ये केलं, किंवा H2 जो आहे तुमचा गॅस याचं कन्व्हर्जन कशामध्ये केलं H मध्ये केलं. दोन H चे मॉलिक्यूल निघतील ना बाहेर, हा H सेपरेट दुसरा H सेपरेट, H सेपरेट, दॅट इज 2H. कळते. या वेळेस जी काय एन्थाल्पी लागली फॉर मी म्हणतो, फॉर एक्झाम्पल ती म्हणतो मी लागली X, काय लागली युनिट काय असेल, युनिट काय असेल. आता बॉन्ड ब्रेक होतोय, बॉन्ड काय होतोय, बॉन्ड काय होतोय ब्रेक होतोय. बॉन्ड ब्रेक करायचा आहे, बॉन्ड काय करायचा आहे, मग एनर्जी द्यावी लागेल का, एनर्जी रिलीज होईल, एनर्जी ऍब्झॉर्ब होईल का एनर्जी रिलीज होईल, ऍब्झॉर्ब होईल. एनर्जी काय होईल ऍब्झॉर्ब, म्हणजे व्हॅल्यू काय असणार पॉझिटिव्ह, व्हॅल्यू काय असणार पॉझिटिव्ह. यावेळेस लागलेली एन्थाल्पी म्हणतो फॉर एक्झाम्पल आहे बी, किती आहे, कशी असणार ती, कशी असणार बी तुमचा कसा असणार पॉझिटिव्ह, बी कसा असणार कळतंय, कळतंय का, समजलं आहे का, पॉझिटिव्ह का आली कळलंय नक्की. स्टेबल मॉलिक्यूल त्याच्यातला बॉन्ड तोडायचा आहे तुम्हाला, लागलेली एनर्जी बॉन्ड एनर्जी, काय म्हणणार तुम्ही त्याला बॉन्ड एनर्जी, काय म्हणणार तुम्ही त्याला बॉन्ड, काय म्हणणार तुम्ही त्याला बॉन्ड एनर्जी. फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे आता H2 आहे, काय तुमच्याकडे H2 ला कसं लिहू शकतो मी HOH, बरोबर का, बरोबर. याच्यातला जर मला बॉन्ड तोडायचं, काय करायचं मला H2 मधला बॉन्ड, तर पहा सगळे ऍटम्स मला सेपरेट करायचे, काय करायचे सगळे ऍटम्स कॉन्स्टिट्यूएंट गॅसेस ऍटम्स मध्ये मला कन्व्हर्जन करायचं त्यांचं. पहा H2O गॅस पहिल्यांदा कशामध्ये कन्व्हर्ट होईल याचं H प्लस OH, बरोबर का, बरोबर का. त्यानंतर काय होईल, या OH चं कन्व्हर्जन O प्लस H. ओव्हरऑल जर रिएक्शन लिहिली तुम्ही तर काय होईल, H2O गॅस कशामध्ये कन्वर्ट झाला 2H प्लस O गॅस. काय डाऊट, काय डाऊट, समजले नक्की. याच्यामध्ये एक पेक्षा जास्त ऍटम्स होते, मगाशी पहा O एकच ऍटम होता O2, एकच ऍटम तुम्ही सेपरेट केलता, बरोबर का. इथे काय झालं H आणि O दोन ऍटम. जर अशी पॉली ऍटोमिक तुमचा मॉलिक्यूल आहे आणि त्याच्यामधले तुम्ही बॉन्ड तोडताय, यावेळेस जी काय बॉन्ड एन्थाल्पी असेल, इथे जी बॉन्ड एन्थाल्पी असणार आहे, इथे जी डेल्टा H असणार आहे, कोणती बॉन्ड एन्थाल्पी, ही काय असणार आहे तुमची ऍव्हरेज असणार आहे, काय असणार आहे ही ऍव्हरेज एन्थाल्पी असणार. वरचे जे दोन स्टेप आहेत त्याची काय असणार आहे ती ऍव्हरेज. सर ऍव्हरेज का घेतली, H2O चं कन्व्हर्जन H आणि OH मध्ये करताना जी काही बॉन्ड एनर्जी लागली ती म्हणतो फॉर एक्झाम्पल X, काय लागली मला सांगा, जेवढी वरती लागली तेवढीच खाली लागेल का, वरती H2O मधला H सेपरेट करायचा होता, आता OH मधला H सेपरेट करायचा, इथे तुम्हाला एन्थाल्पी काय लागेल वेगळी लागेल काहीतरी. मी म्हणतो फॉर एक्झाम्पल ती लागली Y किलो जूल पर मोल, बरोबर का. आणि खाली ओव्हरऑल काढता ना तुम्ही, ओव्हरऑल काढताना काय करायला लागेल, वरच्याच तुम्हाला ऍव्हरेज घ्यावं लागेल, काय घ्यावं लागेल, म्हणजे कसं घेणार तुम्ही ते X प्लस Y डिवायडेड बाय 2, X प्लस Y डिवायडेड बाय 2. म्हणून लक्षात ठेवा, ज्या वेळेला आपण पॉली ऍटोमिक आयन घेतो, काय घेतो आपण, आहे का इथं नाहीये पुढे, ठीक आहे काय हरकत नाही. ज्या वेळेला आपण काय करतो पॉली ऍटोमिक आयन घेतो, काय घेतो आपण, किंवा पॉली ऍटोमिक मॉलिक्यूल घेतो, त्यावेळेला कोणती एन्थाल्पी घेत असतो आपण ऍव्हरेज बॉन्ड एन्थाल्पी. कोणती घेत असतो आपण, कोणती घेत असतो आपण, कोणती घेत असतो आपण ऍव्हरेज बॉन्ड एन्थाल्पी त्या ठिकाणी आपण कन्सिडर करत असतो. काय डाऊट, काय डाऊट. बॉन्ड ब्रेकिंग कशी आहे तुमची, ऑलरेडी आपण हे पाहिलेलं आहे. ओके, बॉन्ड एन्थाल्पी इन्क्रीजेस विथ इन्क्रीजिंग मल्टिप्लिसिटी. जेवढी बॉन्ड मल्टिप्लिसिटी वाढेल, पहा बॉन्ड मल्टिप्लिसिटी वाढली, बरोबर का. याचा अर्थ बॉन्ड लेंथ काय झाली कमी झाली, बॉन्ड लेंथ काय झाली बरोबर का, बॉन्ड लेंथ कमी झाली, याचा अर्थ बॉन्ड एनर्जी तुम्हाला जास्त एनर्जी लावावी लागेल त्या बॉन्डला तोडायला, कारण साईज काय झाली आता छोटी झाली. कळतंय,
समजते नक्की. हे ऑलरेडी आपण मागे पाहिलेलं आहे, इथे फक्त समराईज केलं पुन्हा एकदा. काय डाऊट? आणि हे आपण ऑलरेडी मागे पाहिलेलं आहे. कुठं पाहिलं हे सर? ओके, इथं पाहिलं हे सर. समजले नक्की? कळलंय का? नक्की लिहून देऊ का इथे? पुढचं वाक्य परत लिहू. इन पॉली ॲटॉमिक मॉलिक्यूल, इन पॉली ॲटॉमिक मॉलिक्यूल, पॉली ॲटॉमिक मॉलिक्यूल, average bond enthalpy is considered. Average bond enthalpy. Average bond enthalpy is considered. कोणती एन्थॅल्पी घेतो इथे आपण? ॲव्हरेज घेतो. कोणती घेतो आपण? रिझन कळलंय? रिझन कळलंय? H2O मधला H सेपरेट करताना लागलेली बॉन्ड एन्थॅल्पी वेगळी आणि OH मधला करताना लागलेली वेगळी आहे. समजतंय? समजतंय का? नक्की. याच्यात काही डाऊट? जायचंय पुढे. नेक्स्ट काय तुमच्याकडे? बॉन्ड ऑर्डर. सगळ्यात सोपं. किती बॉन्ड आहेत ती काय झाली त्याची बॉन्ड ऑर्डर. काय झाली त्याची? फॉर एक्झाम्पल पहा, द नंबर ऑफ बॉन्ड बिटवीन टू ॲटम्स. दोन ॲटम्स मध्ये किती बॉन्ड्स आहेत ती झाली त्याची, ती काय झाली त्याची बॉन्ड ऑर्डर. ती काय झाली त्याची, काय झाली ती त्याची बॉन्ड ऑर्डर. फॉर एक्झाम्पल पहा, H2O. ऑक्सिजनची बॉन्ड ऑर्डर किती? ऑक्सिजनची बॉन्ड ऑर्डर किती? 2 असेल. किती असेल? किती असेल? C2H6. बोला बॉन्ड ऑर्डर किती कार्बनची? किती असणार? स्ट्रक्चर काढायला लागेल. बरोबर. C2H6 म्हणजे काय? कार्बन कार्बन CH3 CH3. बोला या कार्बनची किती असणार? 4. या कार्बनची बॉन्ड ऑर्डर किती? 4. इंडिव्हिज्युअली किती आली? 4 आली. इंडिव्हिज्युअली किती आली? 4. फॉर एक्झाम्पल असं स्ट्रक्चर दिलं तुम्हाला, कार्बन हायड्रोजन हायड्रोजन. बोला या कार्बनची बॉन्ड ऑर्डर किती? 4. याची किती? 4. याची किती? 4. समजतंय? समजतंय? नक्की कळले? बॉन्ड ऑर्डर काय असतं कळले? कळले? किती बॉन्ड त्याने तयार केले ती काय झाली त्याची बॉन्ड ऑर्डर. खाली काय दिले? आयसो इलेक्ट्रॉनिक मॉलिक्युल्स अँड आयन्स हॅव. आयसो इलेक्ट्रॉनिक म्हणजे काय रे? ज्यांच्यामध्ये काय आहे? इलेक्ट्रॉनचा नंबर सेम. कुठे पाहिलं बरं आयसो इलेक्ट्रॉनिक आपण? हा, फर्स्ट चॅप्टर. बरोबर. ॲटॉमिक स्ट्रक्चर ना, स्ट्रक्चर ऑफ ॲटम मध्ये. सॉरी, अहो पाहिलं का? पाहिलं का? नक्की 100%. त्यावेळेस जे पाहिलं त्याला आयसो इलेक्ट्रॉनिक, ज्यांच्यामध्ये काय इलेक्ट्रॉनचा नंबर सेम आहे. इलेक्ट्रॉनचा नंबर सेम. फॉर एक्झाम्पल Na+, Mg2+ आणि निऑन, या तिघांची पण बॉन्ड ऑर्डर काय असणार? आता आपल्याला NaCl मधला बॉन्ड माहिती आहे. Na किती बॉन्ड तयार करतो? एक बॉन्ड तयार करतो. Na किती तयार करतो? Na+ किती तयार करतो? कुठं माहिती तुम्हाला? Na+ माहिती का? Mg2+ माहिती का? Mgचं माहिती, Mg2+ माहिती का? पण आपल्याला निऑनचं माहिती. त्या निऑनची बॉन्ड ऑर्डर कळली की आपल्याला यांची सुद्धा बॉन्ड ऑर्डर काढता. कळलंय का? कळलंय का? अहो समजलंय का? फॉर एक्झाम्पल समजा अजून एक घेऊयात पहा, फ्लोरीन. ओके, ॲटॉमिक नंबर किती? 9 आणि O-, बोला O2- ची बॉन्ड ऑर्डर किती येईल? ऑक्सिजन ऑक्सिजन समजा O2 आहे. O2 मध्ये किती बॉन्ड असतात? 2 असतात. किती असतात? मग O2- मध्ये किती असणार? 2 नसणार. कसा आहे हा? फ्लोरीन सोबत आयसो इलेक्ट्रॉनिक आहे. कसा आहे हा? F2 सोबत. सॉरी, F2. एका F मध्ये किती इलेक्ट्रॉन? एका F मध्ये किती इलेक्ट्रॉन? 9. किती? दोघांमध्ये किती? 18. दोघांमध्ये किती झाले? इथे किती झाले? 18. इथे बोला 2-. आता बोला एका ऑक्सिजन मध्ये 8, 2 मध्ये 16. बरोबर. आणि वरचे 2 18. आता तुम्हाला माहित नाही O2- किती बॉन्ड तयार करतो तुम्हाला माहिती, पण तुम्हाला F2 माहिती ना. F2 मध्ये कोणता बॉन्ड असतो? FF मध्ये किती बॉन्ड असतात? 1. म्हणजे FF ची बॉन्ड ऑर्डर किती असते? 1. याचा अर्थ O2- ची बॉन्ड ऑर्डर पण किती येणार? 1च येणार. किती येणार? 1. याच्याच्या इक्वल
नसणार, याच्या इक्वल नसणार. ही कशाची इक्वल असेल? याच्या. आणि ती किती असणार तुमची? 1. किती असणार तुमची ती? 1 असणार. समजते? बॉन्ड ऑर्डर कळलंय का? बॉन्ड ऑर्डर कळलंय का? आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस मध्ये बॉन्ड ऑर्डर काय असते तुमची? सेम असते. बॉन्ड ऑर्डर काय असते तुमची? अहो काय असते बॉन्ड ऑर्डर? सेम असते. बरोबर का? बरोबर. मग घ्या क्वेश्चन, चला. फाइंड द बॉन्ड ऑर्डर ऑफ, फाइंड द बॉन्ड ऑर्डर, फाइंड द बॉन्ड ऑर्डर ऑफ एकच मिनिट थांबा. फाइंड द बॉन्ड ऑर्डर ऑफ N2 3+. थांबा 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 थांबा. N2 2-. काढा. 4-. 4-. N2 4-. बोला किती येईल बॉन्ड ऑर्डर? N2 4- म्हणजे किती आले? एका नायट्रोजन मध्ये 7, 2 मध्ये 14 आणि वरची 4 किती झाले? 18. किती इलेक्ट्रॉन आले? 18 इलेक्ट्रॉन. तुम्हाला N2 मध्ये बॉन्ड ऑर्डर माहिती नाही. N2 4- मध्ये तुम्हाला कशामध्ये माहिती आहे? N2 मध्ये माहिती किती असते? किती असते? 3 असते. आपल्याला N2 विचारली का? नाही. आपल्याला विचारली काय? N2 4-. आपल्याला ह्याची माहिती नाही, पण आपल्याला एक माहिती आहे. काय? बोला. वी नो दॅट. काय? F2 मध्ये किती असते? बॉन्ड ऑर्डर इक्वल टू, पहा, F2 मध्ये इलेक्ट्रॉन किती असतात? इलेक्ट्रॉन्स किती असतात? 18. बॉन्ड ऑर्डर किती असते? बॉन्ड ऑर्डर किती असते? 1. इथे बोला N2 4-. बोला इलेक्ट्रॉन किती आहेत? 18. देअरफॉर बॉन्ड ऑर्डर किती झाली? बॉन्ड ऑर्डर किती झाली? इथे सुद्धा 1 झाली. दोघे काय आहेत एकमेकांचे? आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस. काय एकमेकांचे? याच्यात काय डाऊट? याच्यात काय डाऊट? नक्की समजले? 100%. इथे आपले बॉन्ड पॅरामीटर सुद्धा संपलेले आहेत. बॉन्ड पॅरामीटर संपलेले आहेत. स्कॅन करा, नोट्स तुम्हाला भेटून जातील. आजची डीपीपी सोडवून आणायची आहे. काय करायची? सोडवून आणायची. ठीक आहे. सॉल्व्ह करून, सोडून म्हणजे सॉल्व्ह करून आणायची. त्याला सोडून असाल कुठेतरी, शब्दशः अर्थ घेता तुम्ही म्हणून, आहे का नाही? ठीक आहे. काय करायची? सॉल्व्ह करून आणायची. ठीक आहे, चालतंय. बाकीचं आपण उद्या पाहू.